नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सहज मिळतात. तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागत नाही. आहे का तुमच्या जीवनात अशी एखादी गोष्ट तुम्हाला प्रयत्न न करता सहज मिळाली? नाही ना. संघर्ष करावाच लागतो, प्रयत्न करावाच लागतो. त्याशिवाय कोणतीही मोठी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही. आता फुलपाखराचंच बघा ना. फुलपाखराला स्वतःचा जन्म घेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. सगळ्यात आधी मादी फुलपाखराला अंडी घालावी लागतात, तीही पानांच्या खाली. ते अंडी खूप जपते आणि मग थोड्या दिवसानंतर त्या अंड्यांमधून छोटीशी अळी बाहेर येते. ती अळी खूप भुकेलेली असते. ती सतत अन्न शोधत राहते आणि अळीला मोठं होण्यासाठी सुद्धा स्वतःची कात ही वेळोवेळी टाकावी लागते. कात टाकल्याशिवाय अळी मोठी होत नाही. मग थोड्या दिवसात ती स्वतःला एखाद्या फांदीला लटकवून घेते आणि त्या ठिकाणी एक कोश तयार करते. त्या कोशामध्ये ती स्वतःला वितळवून घेते. त्या अंधाऱ्या जगात ती एकटीच असते आणि तिचे प्रयत्न सतत चालू असतात. मग थोड्या दिवसात फुलपाखरू कोशामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण तोही सहज येत नाही. त्यालाही खूप संघर्ष करावा लागतो. कठीण परिश्रम करावे लागतात. काही दिवस लटकून राहावं लागतं. हे सगळं केल्यानंतरच त्याच्या पंखांमध्ये बळ येतं आणि त्याचे पंख बळकट होतात आणि मग ते बाहेर पडू लागतं. सगळा संघर्ष त्याचा खूप मोठा आहे आणि मग त्याचं सुंदर असं जीवन असतं. पण त्याआधीचे जे प्रयत्न, जो संघर्ष, जी तडफड असते ना, ती खूप मोठी असते. अळी, ती खाद्य शोधणं, तिची कात टाकणं, कोश तयार करण्यासाठी प्रयत्न करणं, बाहेर येणं आणि मग आपलं स्वच्छंद असं जीवन जगणं. मनुष्याचंही तसंच आहे. आपल्यालाही खूप प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करा, फळ नक्कीच मिळेल आणि ते प्रयत्नानंतरचं जे फळ असतं ना, ते खूप कठीण, बळकट आणि छान असतं. चिरकाल टिकणारं असतं. तर मित्रांनो,